तर राज्यातल्या शेतकऱ्यांना 596 कोटींची मदत मिळणार आहे। अवेळी पावसामुळे शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे। राज्य सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। महसूल विभागाच्या यंत्रणेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार ही मदत पुरवली जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे आणि तसेच बाजारभावासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑनलाईन कापूस नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली असून कापूस शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ नोंदणी करावी। 31 डिसेंबर 2025 अखेर 4206 शेतकऱ्यांकडून 95,203 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे। मका खरेदीची मर्यादा वाढवण्याची होत आहे मागणी। प्रति हेक्टर 27 क्विंटल मका खरेदीऐवजी 60 क्विंटल प्रति हेक्टर मका शासनाने खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। केंद्रीय साखरेच्या निर्यातीला परवानगी मिळाली असून केंद्र सरकारकडून 50,000 टनांपर्यंत मान्यता। अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांवर भेसळयुक्त खतांचे संकट आलेले असून अनेक बागांसह पिके जळाली, शेतकऱ्यांपुढे पेच। आयुष्यमान कार्डासाठी रेशनाची अट ठरते याचं, तसेच तांत्रिक अडचणीमुळे लाखो नागरिक उपचारापासून वंचित। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळवण्याची सुविधा असून ही योजना ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांसाठी मोठी आशा ठरलेली आहे। ई पीक पाहणी तसेच तलाठी कोतवाल्यांची मदत मिळेना, शेतकऱ्यांनी फोडला टाहो, ई पीक पाहणी रखडली। गावरान आंब्याला भरघोस मोहर लागला असून शेतकऱ्यांना लागल्या आशा, तसेच उत्पादन वाढण्याची शक्यता। अकोट तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याच्या गावामध्ये वाघाची दहशत माजली असून मनुष्य व गुरावरील हल्ले वाढले, तसेच बफर झोन लगतच्या शेतामध्ये जाणे ठरतंय जोखमीचे। वाशिम जिल्ह्यातील रिसोडच्या बाजार समितीत नवी तूर दाखल झाली असून मुहूर्तावर मिळाला 7,000 रुपये प्रति क्विंटल दर। यंदा शासनाने तुरीला 8,000 रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव घोषित केला असून जुन्या तुरीला 6,750 रुपये प्रति क्विंटलचा भाव। पीक नुकसानावर शिक्कामोर्तब झाला असून 793 गावांची अंतिम पैसेवारी 47। वाशिम जिल्ह्यात दुष्काळी सवलत लागू होणार आणि सर्वाधिक कमी पैसेवारी मंगरुळपीर तालुक्याची। घरकुल योजनेमध्ये दिरंगाई नको, आमदार प्रशांत बंब यांचे आदेश। तसेच गंगापूर तालुक्यातील घरकुल योजनेचा घेतला आढावा। लाल मिरचीचा तडाखा फिका, क्रेज उतरले आणि भावही स्थिरावले। दोंडाईचा येथील मिरची उद्योग संकटात असून तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे। बाजार समितीत 2025-26 आर्थिक वर्षात आतापर्यंत लाल मिरचीची 6,127 क्विंटल आवक झाली असून त्यातून सुमारे 1,06,66,000 रुपयांची आर्थिक उलाढाल झालेली आहे। महाविस्तार AI ॲपच्या वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असून शेतकऱ्यांच्या दुहेरी उत्पन्नामुळे दिलासा। अंजनी धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडले असून 350 हेक्टरला होईल लाभ। तसेच उजव्या कालव्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा असून गहू, हरभरा, मका, ज्वारी आदी प्रमुख पिकांना दिलासा मिळणार आहे। विटेवाडी गावाजवळ गिरणा नदीवरील कोल्हापूर बंदराचे काम अंतिम टप्प्यात आले असून 20 महिन्यापासून सुरू होते बांधकाम। लासलगाव परिसरात लाल कांदा काढणीला वेग आला असून शेतकऱ्यांना करावा लागतो अडचणीचा सामना। तसेच मजुरांची मागणी वाढली असून स्थानिक मजुरांच्या टंचाईमुळे होत आहे मोठी अडचण। सध्या कांद्याचे बाजारभाव 2,000 रुपयांच्या आसपास स्थिरावले आहे। अखेर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला मिळाली मुदतवाढ, ग्रामविकास विभागाचा निर्णय। 31 मार्च 2026 पर्यंत नियोजन आणि आखरी 3 महिने कामांची संधी। पांढऱ्या सोन्याला यंदा लाल्याचा वेडाखा, कपाशीला उतारा एकरी 3 क्विंटलावरतीच। शेतकऱ्यांवरती नैसर्गिक संकटाची मालिका सुरू असताना शेतीसाठी केलेला खर्चही निघेना। गोदाम आहे पण नियत नसल्याने मका उत्पादकांचा हमीभाव केंद्रावर संताप। विजापुरातील शेतकरी महिनाभर प्रतीक्षेत असून ई-मेलच्या खेळात अडकली शासकीय खरेदी। शासकीय बाजारात व्यापारी 1,800 ते 1,900 रुपये प्रति क्विंटल दराने मकाची खरेदी करत असून शासकीय हमीभाव केंद्राचा दर 2,400 रुपये प्रति क्विंटल आहे। पांढऱ्या सोन्याची अल्प दरात विक्री होत असून भाववाढीची प्रतीक्षा संपली, शेतकरी आर्थिक अडचणीत। व्यापाऱ्याकडून 6,800 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कापसाची खरेदी होत असून सीसीआयने 8,085 रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढेल म्हणून कापूस घरातच साठवून ठेवला होता। जालना जिल्ह्यामध्ये 693 ग्रामपंचायतमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात येत आहे। जिल्हा अधिकारी अमिषा मित्तल यांची माहिती। शेतकऱ्यांना मिळेल दिलासा। तसेच 49 ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित आहेत। पवनची 64,299 क्विंटल धान खरेदी। नागपूर जिल्ह्यात 27 खरेदी केंद्रे सुरू, तसेच 44,809 शेतकऱ्यांनी केली नोंदणी।
ऑनलाईन नोंदणीसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कर वसुलीमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर. देशाच्या एकूण तिजोरीत 22% वाटा एकट्या राज्याचा असून डिसेंबरमध्ये देशाच्या जीएसटी महसुलात 6.1% वाढ झाली आहे. आयात करात 19.7% मोठी वाढ होऊन विदेशी व्यापारामुळे देशाचा फायदा. डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याला 16,180 कोटी महसूल मिळाला असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू यांचा नंबर आहे. असेच दररोज नवनवीन माहिती, बातम्या आणि बाजारभावासाठी आमच्या चॅनलला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.